शेतकरी कामगार पक्षाच्या आजच्या मेळाव्याला या मंचावर जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित आहेत. शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, मनसे प्रमुख येऊन गेले, शिवसेना आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे जमलेले आहेत. मी जयंतराव पाटलांना एवढं सांगेन, आम्ही सगळे इथे आलेलो आहोत ही शेका पक्षाची पुण्याई आणि या महाराष्ट्राच्या मातीत गेल्या 78 वर्षापासून शेतकरी कष्टकरी यांच्या संदर्भात पक्षानं घेतलेल्या तुमच्या भूमिका आणि संघर्ष, 2 पक्ष या महाराष्ट्रामध्ये आहेत. 2 पक्ष, एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना. त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालंच नाही. आमच्या वाट्याला सतत संघर्ष. असं वाटतं आता कुठे बरेच दिवस येत आहेत की कोणीतरी मध्ये येतं आणि तुकडे करून जातं. त्या मानानं शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या हा तसा पहिल्यापासून इतके मोठे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे नेते तुम्हाला लाभले आणि तुम्ही टिकून राहिलात. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा असा आहे की आमचे कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके आणि ह्या दोन्ही पक्षानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या प्रश्नावर सातत्यानं लढे दिले. हे इथे पाहायला पाहिजे. हे जे फोटो लावलेले आहेत एकेकाळी हे आमचे हिरो होते. आम्ही ज्या अनेक गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हे सगळे शेका पक्षानं निर्माण केलेलं हे नेतृत्व, आधी केशवराव धोंडग्यांपासून उद्धवराव पाटील असतील, आमच्या अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, सगळे भाऊसाहेब राऊत ही नावं घ्या तुम्ही. एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व जे आहे ते ह्या लोकांनी केलेलं नेतृत्व आहे. हा शेतकरी कामगार पक्ष आहे. महाराष्ट्राला उत्तम अर्थमंत्री कोणी दिला असेल यशवंतराव मोहित्यांच्या रूपानं, ते सुद्धा शेका पक्षाची देणगी. हे मी आपल्याला तरुण पिढीला यासाठी सांगतो आहे, आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहेत. हा महाराष्ट्र गौतम अडाणीनं निर्माण नाही केला. हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला. हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यात हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता. हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल कोणी नव्हतं. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड ND पाटील, किती नावं घ्यायची, अहिल्या रांगडेकर. अख्खा रायगड जिल्ह्यातला शेतकरी कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता सगळ्यांबरोबर. म्हणून हा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसला
भोगता येतो आहे. माझं आणि शेतकरी पक्षाचं नातं आहे. मी रायगड जिल्ह्यातला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये हा पक्ष सर्वाधिक रुजला त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला. त्या तालुक्यामध्ये माझं शिक्षण झालं. अजूनही मी त्या गावाला जातो आणि त्या माझ्या जन्मापासून मी पाहतोय तिथे शेतकरी कामगार पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सगळ्यांची माहिती घेत असतो की तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय चाललंय. तेव्हा मित्रांनो, मी इतकंच सांगेन, हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवू तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहील. आणि आजच्या सरकारला तेच नको आहे. आपण लढणारे आहोत. शेतकरी लढतो, कामगार लढतो, तो जीवाची पर्वा करत नाही, तो स्वाभिमानी आहे. पण आज गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतोय आपण? काय करतो हे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आम्ही आवाज उठवतोय, बोलतोय. विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो. आता तर तुम्ही हातामध्ये लाल बावटा घेतलात. मगाशी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं, लाल बावटा घेतलात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारचा कायदा आणला. तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोललात की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही सामाजिक आंदोलनामध्ये उतरलात, सरकारला प्रश्न विचारलात की तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल. अर्बन नक्षलवाद काय असतं? अर्बन नक्षलवाद मला माहिती आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो. आज खेड्यापाड्यावर, आदिवासी पाड्यांवर, जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे. तो हातात लाल बावट्या घेऊन काम करतो. मी झारखंड, छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो. मी त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणार. उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते. तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय, तुम्ही राष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे. राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे. यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र, फक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही. त्यांच्याबरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकत्र आल्या पाहिजे. तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील. अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही. शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही. त्यामागची कारणं वेगळी आहेत. पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये. तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहिला पाहिजे. यालाच लढवय्या, या महाराष्ट्राचा लढवय्या बाणा आणि मराठी माणसाचा बाणा म्हणतात. खचून कसले जात आहे. निवडणुका आज येतील, उद्या परत जात. पण आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कामगार वर्ग बाहेर येतो. मराठी संस्कृतीवरती आक्रमण होत आहे. यासाठी शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे. मी जयंतरावांना सांगेन, जयंतभाईंना सांगेन, जयंतभाई, शिवसेनेची आणि आपली विचारसरणी एक आहे. आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत. मराठी हा आपला आत्मा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे.
आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण, उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभा राहायला पाहिजे. आणि आम्ही सगळे एका नात्यानं आपल्याबरोबर जोडलेलो आहोत आणि हे नातं असंच राहील. महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील, मराठी माणूस राहील. आणि महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, हे सेनापती बापट यांनी सांगितलेलं आहे. मला त्याची या क्षणी आठवण होत आहे. आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात, महाराष्ट्रातून आलेला आहात, कानाकोपऱ्यातून आलेला आहात. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.